नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 प्रेफरन्स देण्याआधी आम्हाला आमच्या क्वालिफिकेशन, त्याच पद्धतीने टेट मार्कांच्या गुणानुक्रमानुसार TET पास, त्याच पद्धतीने 1 ते 8चा गट आणि 9 ते 12चा गट, यानुसार आम्हाला वेगवेगळ्या गटांच्या आधारावरती वर्गीक्रम आम्हाला करून द्यावा अशी मागणी खरं तर अभियोग्यताधारकांनी केलेली आहे. नक्की काय मागणी केली आहे ते आपण चेक करूया. आणि हे निवेदन त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं निवेदन खरं तर त्यांनी केलेलं आहे. माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई पुणे विभाग. टेट 3 परीक्षेच्या गुणांच्या आधारे जिल्हानिहाय, प्रवर्गनिहाय, स्त्री पुरुष TET 1 व TET 2 शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्याबाबत महोदय महोदया, आम्ही सर्व पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी असणारे अभियोग्यताधारक आहोत. सध्याच्या पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये 1.1 पद 1.1 पोस्ट हा नियम लागू आहे. तसेच आम्हा उमेदवारांना निवडीसाठी केवळ 100 मर्यादित प्राधान्यक्रम प्रेफरन्सेस देण्याची अट आहे. योग्य नियोजनाअभावी उमेदवारांचे प्राधान्यक्रम वाया जाण्याची आणि गुणवत्तेत असूनही संधी हुकण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. आम्हाला आमच्या गुणांनुसार अचूक आणि मर्यादित 100 प्राधान्यक्रम कोठे द्यावे याचे योग्य नियोजन करता यावे. यासाठी खालील वर्गीकरणानुसार अधिकृत पात्रता यादी जाहीर होणे अत्यंत गरजेचे आहे. आता त्यांना नक्की कशानुसार आणि कशी यादी पाहिजे ते आपण समजून घेऊया. त्यामध्ये पहिला मुद्दा, प्राथमिक व माध्यमिक स्तर वर्गीकरण. प्राथमिक 1ली ते 8वी आणि माध्यमिक उच्च माध्यमिक 9वी ते 12वी अशी स्वतंत्र पात्रता यादी जाहीर करावी. जिल्हानिहाय वर्गीकरण. प्रत्येक जिल्ह्यासाठी पात्र उमेदवारांची स्वतंत्र यादी असावी. शैक्षणिक, व्यावसायिक व TET पात्रता उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार, उदाहरणार्थ DTED, BEd, TET 1, TET 2 उत्तीर्णतेनुसार अचूक वर्गीकरण असावे. सामाजिक व समांतर आरक्षण, कास्ट अँड जेंडर, प्रवर्गनिहाय, SC, ST, OBC, EWS ओपन आणि महिला पुरुष समांतर आरक्षणानुसार उमेदवारांचे अचूक वर्गीकरण यादीत दर्शवावे. पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक करण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ही माहिती उपलब्ध करून दिल्यास अभियोग्यताधारकांवर अन्याय होणार नाही आणि संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व सुलभ पद्धतीने पार पाडेल. तरी प्रशासनाने आमच्या या रास्त मागणीचा गांभीर्याने विचार करून सदर माहिती आणि पात्रता यादी त्वरित उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती. आपले नम्र सर्व अभियोग्यताधारक, महाराष्ट्र राज्य, स्वाक्षरी आणि तुमचं नाव आणि प्रतिनिधीचं नाव, तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. आणि असं पत्र खरं तर उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या पत्राच्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे जेणेकरून उत्तम आणि योग्य ठिकाणीच तुमची निवड होईल असा त्या ठिकाणी सर्व अभियोग्यताधारकांचा मानस आहे. नक्कीच सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं अशी माझीही इच्छा आहे. त्यामुळं नक्कीच तुमचा हा पॅटर्न तुम्हाला फायद्याचं कुठंतरी ठरेल जर शासनाने मान्य केलं तर आणि तुम्हाला डेटा पुरवला तर सर्वांचं काम व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.